श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्याकडेही असा जुना टॉप असेल तर तो फेकून न देता त्याचा असा उपयोग करा. चारही बाजूने मी हा टॉप कट करून घेतलेला आहे. 29 बाय 15 या मापाचा हा पीस मी कट करून घेत आहे. जुन्या कपड्यांपासून आपण टाकाऊपासून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू तयार करू शकतो. टॉपचा हा मी एक पीस कट करून घेतलेला आहे आणि त्याच मापाची गोणी आणि अस्तरही कट करून घेतलेला आहे. आधी अस्तर, नंतर गोणी आणि कट करून घेतलेलं टॉपचं कापड हे तिन्ही आपण आता जॉईंट करून घेऊयात. अस्तरसाठीही तुम्ही कोणतंही जुनं बेडशीटचं कापड किंवा टॉपचं कापड घेऊ शकता. इथे मी चारही बाजूने हे कापड जॉईंट करून घेतलेलं आहे आणि मधूनही टिपा घालून घेते. आता हा आपला एक पीस तयार झाला. याची लांबी 29 इंच आणि रुंदी 15 इंच अशी आपण घेतलेली आहे. ज्या बाजूने या पीसची लांबी 29 इंच आहे त्या बाजूने पीस दुमडून घेऊया आणि दोन्ही बाजूला 3 बाय 3 इंचावर कॉर्नर आखून घेऊयात आणि तो कॉर्नर कट करून घेऊया. दोन्ही बाजूचे कॉर्नर कट करून झाले. आता दोन्हीपैकी एक कॉर्नर घेऊन टॉपचा जो उरलेला कापड होतं त्या कपड्यावर हा कॉर्नर ठेवून त्या मापाने कापड कट करून घेऊयात. कॉर्नर आणि त्याच मापाने कट करून घेतलेलं कापड हे असं एकमेकावर ठेवून तिन्ही बाजूंनी टीप मारून घेऊयात. यानंतर हा पीस सरळ करून घेऊयात आणि जी बाजू ओपन आहे तिलाही टीप घालून घेऊयात. आता याच्यावर साधारणतः 1 इंचाचा वेलक्रोचा पीस ठेवून चारी बाजूला टीप घालून घेऊयात. याला वेलक्रो अटॅच करून घेतला. आता हा छोटासा पीस आपण जो बेस बनवलेला आहे त्या बेसचा असा मध्यभाग काढून घेऊयात. मध्यभागी कैचीने थोडासा पीस कट करून घेऊयात आणि या छोट्याशा पीसचाही मध्यभागी पीस कट करून घेऊयात आणि या पद्धतीने एकावर एक ठेवून तिथे टीप घालूयात. दुसऱ्या बाजूला वेलक्रोचा हा पीस कुठे येतो तिथे मार्क करून घेऊयात आणि त्याच्यावर दुसरा वेलक्रोचा पीस ठेवून चारी बाजूने टीप मारूयात. दोन्ही बाजूला आपण वेलक्रो अटॅच करून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण हँडल तयार करून घेऊया. हँडल तयार करण्यासाठी उरलेल्या टॉपचं जे कापड होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे. लांबीला 18 आणि रुंदीला 4 अशी 2 कापडी पट्टी इथे कट करून घेतलेली आहे. ही पट्टी अशी दोन्ही बाजूनी एकमेकावर दुमडून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात म्हणजे हँडल तयार होईल. याच पद्धतीने मी 2 हँडल तयार करून घेतले. हे हँडल जे आपण बेस तयार करून घेतलेलं आहे त्याच्या एका टोकापासून 4 इंच आणि दुसऱ्या टोकापासून 4 इंचावर मार्क करून घेऊयात आणि तिथे हँडल ठेवून दोन्ही बाजूनी अटॅच करून घेऊयात. दुसऱ्या बाजूलाही 4-4 इंचावर मार्क करून घेऊन तिथे आपण बेल्ट अटॅच करून घेऊयात. यानंतर टॉपच्या उरलेल्या कपड्यातूनच इथे मी 2 इंच रुंदीची कापडी पट्टी कट करून घेतलेली आहे. ती पट्टी या पद्धतीने अशी हँडलवर ठेवून आपण त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. ही कापडी पट्टी जॉईंट करून घेतल्यानंतर अशी खालच्या बाजूने दुमडून घेऊयात आणि त्याच्यावरून दाबटीप मारून घेऊयात. उलट्या बाजूने आता ही पट्टी दुमडून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण कापडी पट्टी अटॅच करून घेऊयात. आता हे बघा, दोन्ही बाजूला कापडी पट्टी अटॅच करून झालेली आहे. अशाच जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायला आपण शिकूयात. त्यासाठी तुम्ही पण मला सपोर्ट करा. या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता हा पीस दुसऱ्या पीसवर असा व्यवस्थित ठेवून त्याच्या कडांना टीप घालून घेऊयात. बरोबर कडा एकमेकाला जॉईंट करून त्याच्यावर शिलाई मारून घेऊयात. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही कडा शिवून घेऊयात. दोन्ही बाजूला शिलाई देऊन झालेली आहे. आता जे कॉर्नर आहेत ते कॉर्नर आपण असे एकमेकावर ठेवून तिथेही शिलाई मारून घेऊयात. याच पद्धतीने दुसरा कॉर्नरही असा व्यवस्थित एकावर एक जॉईंट करून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. ही बॅग तयार झाली. आता आपण ही सरळ करून घेऊयात. वापरात नसलेल्या जुन्या टॉपपासून ही आपण अशी बॅग तयार केली.
ही बॅग आपण छोटं मोठं साहित्य आणण्यासाठी किंवा भाजीपाला आणण्यासाठी वापरू शकतो. ही खूप मजबूत बॅग तयार झालेली आहे आणि आतून स्पेसही खूप आहे, त्यामुळे बरंच साहित्य याच्यामध्ये बसू शकतं. ही बॅग आपण अशी वापरू शकतो किंवा जर आपल्याला बॅगचा आकार असा आवडत नसेल तर आपण हा आकार बदलूही शकतो. बॅगच्या चारही बाजूचे कॉर्नर व्यवस्थित पकडून 4-4 इंचावर इथे आपण मार्क करून घेऊयात आणि तिथे टीप घालून घेऊयात, म्हणजे बॅगचा लूक पूर्णपणे चेंज होईल. हा पहा, एक एक कॉर्नर असा पकडून 4-4 इंचावर इथे मी मार्क करून घेत आहे. जिथे बॅगचा कॉर्नर येतो तिथे व्यवस्थित या पद्धतीने बॅग पकडून हे पहा 4 इंचावर आपण मार्क करून घेऊयात. आता इथे मी चारही बाजूला मार्क करून घेतलेले आहे. आता याच्यावरून आपण टीप घालून घेऊयात. या पद्धतीने असं पकडून तिथे आपण टीप घालून घेऊयात. बरोबर 4 इंचावर टीप घालून घ्यायची. चारही कॉर्नरवर आपण टीप घालून घेऊयात. हे पहा, चारही कॉर्नरवर आता आपण टीप घालून घेतलेली आहे. आता ही बॅग तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. बॅगचा लूक पूर्णपणे चेंज झालेला आहे. बॅगचा आकार पूर्णपणे बदललेला आहे. ही बॅग आपण टिफिन बॅग म्हणून वापरू शकतो. बॅगचा कोणता आकार तुम्हाला आवडला ते कमेंट करून सांगा. आतमध्ये बराच स्पेस असल्यामुळे पाण्याची बॉटल, टिफिन व्यवस्थित बसेल. हे बघा, 4 इंचाच्या कॉर्नरवर आपण टीप मारून घेतल्यामुळे कसा बॅगचा आकार चेंज झालेला आहे. बॅगच्या चारही कॉर्नरवर टीप घालून घेतल्यामुळे हा असा बेस तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते कमेंट करून सांगा. टाकाऊपासून टिकाऊ अशा बऱ्याच नवीन नवीन वस्तू आपण या चॅनेलवर शिकूयात, त्यामुळे नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ही बॅग जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा. बॅग कशी वाटली ती कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.